आता राहू दे भास्करराव, एक- पुढे एक- जाऊया. आता अध्यक्ष महोदय, सभागृहातल्या कामकाजा संदर्भामध्ये थोडी चर्चा होतीये. मी एक प्रश्न आज आपल्याला गंभीरपणे सभागृहाच्या समोर आणू इच्छितो. आपल्याला या सभागृहाच्या कुठली प्रथा, परंपरा, नियम आपण तोडले नाही असं आपण मगाशी विधान केलं. मी त्यावर काही भाष्य केलं नाही. अध्यक्ष महोदय, आजचा जो प्रश्न आहे, 1 नंबरला प्रश्न, हा 2 दिवसापूर्वी प्रश्नावलीमध्ये आलेला प्रश्न होता. आज हा 1 नंबरला का आला? आजपर्यंतची सभागृहाची प्रथा अशी आहे, राधाकृष्ण विखे पाटीलनी त्याच्या अगोदरचे आमचे भुजबळ साहेब सभागृहामध्ये बसले 1985 सालापासून, की एखाद्या प्रश्नावर सभागृहामध्ये चर्चा झाली आणि प्रश्नोत्तरामध्ये सदस्यांचं जर समाधान झालं नाही तर माननीय अध्यक्ष महोदय निर्देश देतात की हा प्रश्न आता राखून ठेवण्यात येत आहे. आणि ज्या वेळेला अशा पद्धतीचे अध्यक्ष निर्देश देतात त्यावेळेला तो सरकारचा आणि मंत्र्याचा घोर अपमान असतो. म्हणून तो प्रश्न राखून ठेवला जात नाही शक्यतो. दुसरी गोष्ट, प्रश्नोत्तर द्यायची मुदत संपली की प्रश्न येतात, त्याला अल्पसूचना म्हणतात. आणि म्हणून अल्पसूचना असेल तर ती अल्पसूचना म्हणून वरती लिहिली जाते. अध्यक्ष महोदय, हा गंभीर प्रश्न माझ्या दृष्टीने एवढाच आहे की हा प्रश्न परवा राखून ठेवला होता का? तर सभागृहात मंत्री नाही म्हणून राखून ठेवलेला प्रश्न आज 1 नंबरला येतो कसा? कुठल्या नियमामध्ये येतो? कुठलं सभागृहाचं कामकाज आहे? इतक्या वर्षाच्या एक मिनिट, तुम्ही त्याची दखल घ्याच. विधिमंडळाचं काय चाललंय ते. इतके वर्षाच्या अनुभवामध्ये इथे सिनियर लोक अनेक माझ्यापेक्षा थोडे जास्त बसलेत. त्यांनी सांगावं की मंत्री सभागृहात नाही म्हणून राखून ठेवलेला प्रश्न हा भास्करराव जाधव साहेब, या संदर्भातली मी माहिती सकाळी घेतलेली आहे. सदर प्रश्न जेव्हा सादर केला गेला होता त्या तालिका अध्यक्ष हे चेअरवर होते आणि त्यावेळेला मंत्री महोदय पण मला वाटतं सभागृहात उपस्थित नव्हते आणि सभागृहाकडनं अशी विनंती करण्यात आली की हा महत्वाचा प्रश्न असल्यामुळे हा पुढे ढकलावून हा राखून ठेवून हा पुढच्या दिवशी घेण्यात यावा. त्या अनुषंगाने हा प्रश्न आपण आज घेतलेला आहे. परंतु हा असा तारांकित प्रश्न बॅलेटमध्ये नव्हता आणि अचानक घेतला अशी परिस्थिती नाहीये. तो प्रश्न ऑर्डर ऑफ द डेला त्या दिवशी होता. त्या दिवशी त्याच्यावर चर्चा घडून येऊ शकली नाही. सभागृहाच्या विनंतीनुसार आपण तो प्रश्न आज घेतला. हा प्रेसिडेंट समजायचा. आपण प्रत्येक गोष्ट जर आमची नाकारत असाल अध्यक्ष महोदय तर मग आम्हाला पण बोलावं लागेल. मी आपल्याला काही गोष्टी लक्षात आणून दिल्या, पण प्रत्येक गोष्ट घडली बरोबरच घडली असं म्हणता येणार नाही अध्यक्ष महोदय. प्रत्येकाला नियम कायदा लागू आहे. विधिमंडळाच्या कुठल्या नियमामध्ये असा प्रश्न राखून ठेवला जातो आणि तो पुन्हा दाखवला जातो असं सांगा तुम्ही अध्यक्ष महोदय. मी अतिशय सौम्यपणे घेतलं होतं, पण प्रत्येक गोष्ट तुम्ही आमची उडवून लावणार असाल तर हे बरोबर नाही. भास्करराव जाधव साहेब, सभागृहाच्या कामकाजा संदर्भात आपल्याला जो मुद्दा मांडायचा आहे तो मुद्दा मांडायची मी तुम्हाला मुभा दिलेली आहे आणि मी तुमचं ऐकून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण जी हरकत घेतली आहे त्या संदर्भातली माहिती मी सभागृहाला दिलेली आहे. त्यावेळेला आपले तालिका अध्यक्ष जे बसलेले चेअरवरती त्यांनी सभागृहाचा सेन्स घेता हे निर्देश दिलेले की हा प्रश्न राखून ठेवून पुढे घेण्यात यावा. त्या अनुषंगाने ऐकून घ्या. तुमच्या आता मूळ प्रश्नाचं मी उत्तर देत आहे. प्रथा परंपरेनुसार अगदी योग्य आहे की आपण चर्चा झालेला प्रश्नच राखून ठेवतो, याबद्दल दुमत नाही. मंत्र्यांनी सभागृहात उपस्थित राहणं हे अपेक्षित नाही, हे अनिवार्य आहे, याबद्दलही दुमत नाही. त्या दिवशी काही कारणास्तव, मला नक्की कारण माहित नाही, वरच्या सभागृहात होते का इतर काही कामकाजात जे काय असेल मी माहिती घेतली नाहीये, ते उपस्थित नव्हते. त्यांनी उपस्थित राहणं अपेक्षित होतं. सभागृहाला या प्रश्नावरती चर्चा घडवून आणायची होती आणि म्हणून सभागृहाच्या विनंतीनुसार तालिका अध्यक्षांनी तो निर्णय घेतलेला. परंतु त्या निर्णयाशी मी संपूर्णपणे सहमत नसलो तरी सभागृहाचा सेन्स लक्षात घेता मी तो प्रश्न आज घ्यायची परवानगी दिलेली आहे आणि अध्यक्षांकडे काही ओव्हररायडिंग अधिकार आहेत आणि त्याच्या अनुषंगाने मला वाटतं एखाद्या प्रश्नावरती सकारात्मक चर्चा जर सभागृहात होणार असेल तर मला वाटत नाही एखाद्या अपवादात्मक परिस्थितीत आपण त्याला परवानगी दिली तर काय चुकीचं आहे. चुकीचा प्रेसिडेंट पडतोय. आपण एवढंच म्हणणं अपेक्षित होतं की हा फक्त तात्कालिक विषय होता परंतु हा कायमचा लागू होणार नाही हे म्हणणं अपेक्षित आहे.
अध्यक्षांना अधिकार दिलेत, अध्यक्षांना सुद्धा मी- विधिमंडळ नियम लागू आहे. मी ज्या वेळेला आपल्याला या विषयाचं स्पष्टीकरण दिलं त्यावेळेला मी आपल्याला सांगितलं एक अपवाद म्हणून याला परवानगी दिलेली आहे. मी 3दा सांगितलंय, आपण रेकॉर्ड तपासा. 3दा मी अपवाद म्हणून सांगितलं. नम्रपणे चला. सांगतो भास्करराव जाधव